115 रुपये होता. तर शिक्षकांना फार कमी पगार होता. थोरात गुरुजींनी सुद्धा जेव्हा हा पेशा स्वीकारला 41 रुपये. तर पैसा मिळवण्यासाठी कुणी शिक्षक होत नव्हतं. आता काहीच करता येत नाही. बीएड झालाय, कुठेतरी चिटकवा, आणि ते मराठी इतिहास भूगोल घेऊन बीएड होतात, म्हणजे इंग्रजी किंवा सायन्स घेऊन नाही होत. त्यातले काळ बदलत चाललेला आहे. तर ज्या स्वभावातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले, असाच लहानच ठेवा आवाज, खूप मोठं नको, तोच विचार लोकांपर्यंत जावा ही प्रशांतची भूमिका आहे. ती मी महत्त्वाची समजतो की दृष्टी देणारी भूमिका एका नेत्रविशारदाने आपल्यासमोर मांडलेली. आता मी जो कार्यक्रम करतो त्याचं नाव आहे भारत कधी कधी माझा देश आहे. खरं पाहिलं तर मी केलेले सिनेमा तसे चालले नाहीत, सामना सर्व. मग कमीत कमी पैशात काय करायचं तर कविता लिहायच्या. 1 4 आण्याची रिफिल आणली तरी कविता लिहितात. त्यातून या कविता मी लिहिल्या. पण मी लिहिताना एक विचार केला की पाना फुलांच्या प्रेमाच्या कविता न लिहिता आपल्या अवतीभोवती जे घडतंय, जळतंय, जे आपल्या घरापर्यंत येतं त्यावर का नाही लिहायचं? स्वप्नात कशासाठी अडकून राहायचं? आणि म्हणून हा भाष्य कवितांचा प्रकार सुरू केला. त्याच्यावर वात्रटिका हा शिक्का बसला आणि व्यंग कविता म्हणजे वात्रटिका असा प्रकार सुरू झाला. त्यामुळे हा प्रकार इथे सादर करताना मला निश्चित आनंद होतो आहे. पुढे खूप काही वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत. आत्ताही स्टेजवर जी पुढचा कार्यक्रम आहे त्यांचा म्हणून ते गेले सगळे संजीव वगैरे. तर त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आमच्या माथाडी कामगारांचा विचार ज्यांनी मांडला डॉक्टर हनुमंतराव इथं आहेत, त्यांचंही स्वागत करतो. ते आमच्या क्षेत्रातले आले, सिनेमात आल्यामुळे ते डॉक्टर असले तरी. तर एक चांगला माहोल इथे आज आहे. मला एकच विनंती करायची की खूप गंभीर चेहरा करून बसू नका. फार गंभीर चेहरा केल्याने देशाचे कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. आणि हा देश कधीही कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही. मस्तीत चाललेला देश आहे. दिवसा वारीला, रात्री बारीला. तेव्हा ऐकत राहा, लोक बोलत राहतील. कधी ऐकायचं ते आपण 100-200 वर्षाने ठरवत असतो. त्यातले या एका देशात 2 देश राहतात. या देशातले 80% लोक भारतात राहतात आणि 20% लोक इंडियात राहतात. तर इंडिया अत्यंत वेगाने पुढे चाललेला आहे आणि भारत सरपटत स्वतःचं अस्तित्व शोधतोय. मग आपल्याला कळतं की ही जी फ्री इकॉनॉमी आली, हे जे वर्तमानपत्रातून स्मार्ट सिटी वाचतो, की वर्तमानपत्रात पहिल्या पानावर ज्यांचे फोटो छापून येतात त्यांच्यासाठीच हा देश आहे का? राजकारणी, सिनेमावाले आणि क्रिकेट प्लेयर्स यांना लायकीपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे कारण नसताना ही मंडळी आपल्याला मोठी वाटतात. याच्यापेक्षाही मोठं काम करणारे लोक समाजात खूप असतात, पण आपण त्यांची जाणीव नीट ठेवत नाही कधी. त्या ठिकाणी आपल्या घरात टीव्हीचं खोकं आलेलं आहे, त्यातून जे कोसळतं ते जगातलं अंतिम ज्ञान, अशी एक आपली समजूत आहे. आता मुलं जर रस्त्याने जाताना बघतो, एक तर कानाला लावून असं चालतात, नाही तर असं करत, समोर कोणी बघतच नाही काही. आणि या एवढ्याशा त्या तुकड्यामध्ये सगळं जग आल्यामुळे त्यांचं वाढणारं ज्ञान हे ज्या पद्धतीचं आहे त्यातलं त्यांना उपयुक्त किती
हे सांगण्यासाठी ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. त्या ठिकाणी एक स्वप्न विकणाऱ्यांची गर्दी या देशात झालेली आहे. सिनेमावाले सांगतात माझा सिनेमा बघ, तुला प्रेम कसं करायचं शिकवतो. मग कोपर खैरण्याचं एखादं पोरग मनातल्या मनात एखाद्या नटीवर प्रेम करतं. ती तिकडे जुहू बांद्र्याला, हा इकडे कुठेतरी झोपडपट्टीत असतो. बातमी येते की ती लग्न करून अमेरिकेला निघून गेली. मग हा लगेच उदास होतो, दाढी वाढवतो आणि बस स्टॉपवर उभा राहतो. त्याला विचारले का रे बाबा तुझा असा देवदास का झाला, तर तो काय उत्तर देतो की आयुष्यभर आम्ही मारुतीला तेलवात केली, आयुष्यभर आम्ही मारुतीला तेलवात केली, ती मात्र नेनेंच्या श्रीराम मंदिरात गेली. आता आली अमेरिकेहून भारतात आली, सकाळी TV सुरू केला की डान्स करताना दिसते. अमेरिकेतून आली तेव्हा ती भांडी घासण्याची पावडर विकत होती त्या ठिकाणी. प्रेमाचं स्वप्न विकणारे सिनेमावाले 1999, 2999, फक्त 999 संपत आलाय. आजच फोन करा, आजच बुक करा, आजच पैसे जमा करा ई कार्डवर. आपल्यासाठी 1 रुपया कमी करणारे सगळे कारखानदार स्त्री देहाचे नागडे उघडे चेहरे दाखवून आपल्या कंपनीचा माल तुमच्या घरात कसा जाईल याचा प्रयत्न करतात. ते आपल्याकडे ग्राहक म्हणून बघतात. राजकारणी सांगतात माझ्या पक्षाच्या पाठीशी राहा, मी तुझं भलं करतो. ते आपल्याकडे मतदार म्हणून बघतात. राजकारणी मतदार म्हणून बघतात, मल्टीनॅशनल कंपन्या ग्राहक म्हणून बघतात, सिनेमावाले नाटकवाले आपल्याला प्रेम शिकवायचं स्वप्न दाखवत आपल्याकडे पाहतात प्रेक्षक म्हणून. दुसरीकडे त्या चॅनलवर 8-10 साधू आहेत, 2 तर जेलमध्ये आहेत. त्यातले ते साधू डोक्याला डाय करतात, दाढीला डाय करतात, त्यांना पांढरे केस सहन होत नाहीत आणि आपल्याला म्हणतात कशाला देहाची आसक्ती, जे माझी माळ घाल, मला गुरु कर, तुला मोक्ष मिळेल. म्हणजे तुम्ही ईश्वराचे भक्त नसला तरी चालेल, माझ्या मठात येता की नाही, माझा बिल्ला लावता की नाही, माझा फोटो घरात लावता की नाही. आणि त्यांनी एजंट म्हणून डॉक्टर आणि शिक्षक यांना एजंट म्हणून नेमलेलं आहे बिल्ले वाटण्यासाठी. मोक्षाचं स्वप्न म्हणजे जोपर्यंत माणसाला मरणाची भीती आहे, अध्यात्माला मरण नाही. या अध्यात्माच्या नावावर चाललेल्या दुकानदार आहे एकीकडे, दुसऱ्या मल्टीनॅशनल कंपन्या स्वप्न आर्थिक या फ्री इकॉनॉमीमधून ज्या पद्धतीचे 8-10 श्रीमंत लोक हा संपूर्ण देश ताब्यात घेत आहेत. काँग्रेसचं राज्य येऊ, भाजपचं येऊ, कॉन्टॅक्ट घेण्यासाठी ते तयार आहेत. 200 रुपयाला जी तुरीची डाळ झाली ती ज्यांनी केली त्यातला एकही माणूस जेलमध्ये गेला नाही. त्यातला का गेला नाही? जर अशा पद्धतीने कित्येक हजार कोटींची डाळ एक माणूस असा साठा करत असेल आणि गोरगरिबाकडून 200 रुपये किलोप्रमाणे वसूल करत असेल, त्याला शिक्षा नाही. आणि इकडे पारद्याच्या पोराने जर एक किस्सा मारला तर पोलीस त्याला बदडत पोलीस स्टेशनपर्यंत येतात की 200 रुपये चोरलेस, 300 रुपये चोरले. कित्येक हजार कोटी चोरणाऱ्यांना या देशात पुन्हा मानाचं स्थान मिळतं, कारण ते राज्यकर्त्यांच्या अत्यंत जवळ असतात त्या ठिकाणी. आणि मग आपल्याला असं वाटतं की हा नेमका देश कुणाचा आहे. स्वप्न विकणाऱ्यांची गर्दी. बरं कोण कधी काय बोलेल याचा भरोसा नाही. ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम असतं, अरे हा सिनेमा नट तर खूप देशावर प्रेम करणार आहे, किती चांगलं चॅनलवर बोलतो, आणि एके दिवशी म्हणतो माझी बायको असं म्हटली मी देश सोडून जातो. अरे बायको म्हटली देश सोडून जातो? आम्ही गरिबीत काढले, आयुष्य दुष्काळात गेलं, आम्ही कधी देश सोडून जातो बोललो नाही. दुःखात सगळं आयुष्य गेलं शेतकऱ्यांचं. जिरायतदार शेतकऱ्यांची अवस्था तुम्ही मराठवाड्यात जाऊन पहा. हे ऊस उत्पादक शेतकरी सोडून द्या, म्हणजे जिरायतदार शेतकरी त्यांची जर अवस्था बघितली तर त्यांनी कधी आत्महत्या करायची का नाही, काय करायचं दुसरं. पण तो असं नाही म्हटलं की मी देश सोडून जातो. पण आपल्याकडे काय होतं, जातीवर गेला
की तो धर्मांधाचा माल होतो, जातीवरच गेला की तो धर्मांधाचा माल होतो, आणि दुसऱ्या बायकोचं ऐकलं की अमीरसुद्धा कंगाल होतो, दुसऱ्या बायकोचं ऐकलं की अमीरसुद्धा कंगाल होतो. ते काय सिनेमा नट काय, ते क्रिकेट प्लेयर्स काय, 0 आउट झाला तरी ॲक्शन रिप्ले 10 वेळा. काय गोंधळ आहे. बरं, ते मध्ये वर्ल्ड कप जिंकला, त्यांना ट्रॉफी देण्यात आली होती, ट्रॉफी एक. खरी ट्रॉफी आली नव्हती, ती कस्टममध्ये अडकली होती, आणि खोटी ट्रॉफी घेऊन ते सगळे मैदानात हिंडले असे, आणि दुसऱ्या दिवशी त्यांना खरी ट्रॉफी दिली, कस्टममध्ये आणली. आपण जगाने पाहिलंय किती फसवणूक होते. म्हणजे नकली असली तरी ती देखणी होती ट्रॉफी, नकली असली तरी ती देखणी होती. हनीमूनला जाताना कळलं मांडवात माळ घातलेली मेहुणी होती. त्या ठिकाणी काय 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 चाललंय. मध्ये एक मंत्री, त्याचं सर्टिफिकेटच खोटं होतं, 2, म्हणजे तो ग्रॅज्युएटच नव्हता. एक मंत्री असा आहे, त्याने दुसऱ्या बायकोचं नावच लिहायचं विसरला. तो काय चाललंय या देशात. चारी मुंड्या चित करून नंबर 1 ला पाणी पाजत असते, चारी मुंड्या चित करून नंबर 1 ला पाणी पाजत असते. पत्नी काय, संपत्ती काय, पदवी काय, नंबर 2 चीच गाजत असते त्या ठिकाणी. तेव्हा हा देश इतका चित्रविचित्र आहे की रोज अशा बातम्या ऐकून एक तर आपलं डोकं कधी कधी असं वाटतं की फुट जाईल की काय. त्याच्यापेक्षा शांत डोकं शांत ठेवणं, मेंदूच्या पेशी जळणार नाहीत याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. हे घडत राहणं. आता आपण एकटे नाही काय करू शकत, हे खरं आहे, आणि आपण एकसंघसुद्धा होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे प्रत्येकाची जात महत्त्वाची. प्रत्येक जातीच्या माणसाला असं वाटतं की परमेश्वराने माझी जात फुरसतीत तयार केली आणि इतर जातीच्या माणसांना खेळता खेळता खाली पाठवून दिलं. त्यामुळे आपल्या आर्थिक प्रश्नावर एक येत नाही, आपल्या गरजासाठी आपण एकत्र येत नाही. आपल्या गरजा काय आहेत? वीज आणि पाण्याचं नियोजन. तिकडे पुरात लोक जात आहेत, त्याच्यावर करोडो रुपये खर्च होत आहेत, आणि इकडे 2-2 वर्ष दुष्काळ आहेत, त्यांच्या पाण्याचं नियोजन करू शकत नाहीत. सुरेश प्रभू आता इथे आहेत आज नव्या मुंबईत. त्यांनी मांडलेली योजना अजून ती फक्त कागदावर आहे की वरचं नदी गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा खाली आंध्र प्रदेशपर्यंत येऊ शकतं ते. पण त्याच्यावर 60 वर्ष चर्चा चालू आहे. गावाकडे 12-12 तास लोड शेडिंग आहे, वीज नाही. विजेची निर्मिती 60 वर्षात आपण केली नाही. आमचं सरकार 15 वर्ष होतं, ते गेलं भांडणामुळं. पण वीज निर्माण केली नाही 15 वर्षात. पण एक जाहिरात तयार केली. काय जाहिरात केली? की विजेची बचत हीच विजेची निर्मिती. करोडो रुपये जाहिरातीवर खर्च केले, वीज निर्माण नाही केली. विजेची बचत हीच विजेची निर्मिती. एकदा वीज मंत्री पुण्यावरून हायवेने चालले होते जुन्नरकडे, गाव त्यांचं तिकडे होतं. तर त्यांचा आग्रह होता की हे सगळं गावोगाव बोर्ड लागले पाहिजेत, होर्डिंग लागले पाहिजेत, लोकांनी वीज कमी वापरली पाहिजे, विजेची बचत हीच विजेची निर्मिती, सगळीकडे लिहिलं गेलं पाहिजे एसटीत वगैरे. त्यांना वाटलं की हे नीट प्रसिद्धी चालली की नाही पाहावं, म्हणून त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं गाडी वळव. हायवेवरून गाडी वळली, एका खेड्यात घे म्हटलं. गाडी वळली, वळसे घेत वीज मंत्र्याची गाडी एका खेड्यात आली. रस्ता वाकडा तिकडा होता, म्हणून वळसे घेत वीज मंत्र्याची गाडी एका खेड्यात आली. पाहतात तो मोठं होर्डिंग लागलेलं, विजेची बचत हीच विजेची निर्मिती. तर मंत्री महोदयांना खूप आनंद झाला की जाहिरात तर नीट चाललेली. मंत्र्यांच्या गाड्या पाहून गाव गोळा झालं. मंत्र्यांनी गावकऱ्यांना विचारलं, बोर्ड वाचला का? गावकरी म्हणले नाही. काय लिहिलं त्यावर? म्हणले तुम्हाला वाचता येत नाही? म्हणले नाही.
गावात कुणालाच वाचता येत नाही म्हणजे नाही. गावात शाळा नाही म्हणजे नाही. पाहुणे असं काय करतात? जग कुठे चाललंय? गावकरी म्हटले कुठे चाललंय? म्हणजे एकालाही वाचता येत नाही, गावात शाळा नाही आणि होर्डिंग तर लागलंय विजेची बचत हीच विजेची निर्मिती. मंत्री महोदयांना जरा दुःख झालं. ते गावकऱ्यांना म्हटले बाबांनो असं करू नका, गावात शाळा काढा. गावकरी म्हटले कशाला? म्हणजे पोरं शाळेत जातील, शिकतील, मग काय होईल? अहो त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. गावकऱ्यांनी नको, बरेच असे अडाणी निदान शेतात तरी कामाला येत आहेत, नाहीतरी शिकून कुठे नोकऱ्या मिळत आहेत. मंत्री महोदय म्हटले असं करू नका, गावात शाळा काढा, त्या पोरांना शिकवा, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. 5-6 वेळा मंत्री बोलले त्यांना शिकवा, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल, ज्ञानात वाढ होईल. गावकरी चिडले. म्हटले मंत्री महोदय आमच्या गावाने ठरवलंय शाळा काढायची नाही, शिकायचं नाही, ज्ञानात वाढ अजिबात करायची नाही, कारण ज्ञानाची बचत हीच ज्ञानाची निर्मिती. ते एवढं हुशार गाव ते. अहो ते विजेचे खांब आहेत ना, ज्याला आपण मराठीत पोल म्हणतो, खांब म्हटलं पोल म्हटलं की लक्षात येतं ते काय आहे. ते सुद्धा काळे ठिक्कर पडले. मी बघितलं अशा ओळीने सगळे काम काळे. त्यातल्या एका खांबाला विचारलं का रे बाबा तू इतका काळा का पडलास? तर त्या खांबाने काय उत्तर द्यावं? सिनियर सिटीजनचं दुःख त्याला माहीत होतं. सिनियर सिटीजनसारखं त्याने उत्तर दिलं होतं. मी त्याला म्हटलं की तू इतका काळा का पडलास? तर त्याने काय सांगावं त्या पोलने? काय राव म्हणलं, 12-12 तास लोड शेडिंग, नुसतीच तार गळ्यात पडून आणि करंट नाही. चालेल. व्याकुळ पोल म्हणाला ती कुठे दिसत नाही. व्याकुळ पोल म्हणाला ती कुठे दिसत नाही. तेव्हा लोंबकळत तार म्हणाली तिने नवं घर केलंय, ती इन्व्हर्टरशिवाय बसत नाही. पाण्याचे आणि विजेचे ज्वलंत महत्वाचे प्रश्न, त्यावर 60 वर्ष चर्चा चालू आहे. आणि तुम्हाला कुठली फेस पावडर पाहिजे, कुठलं स्नो पाहिजे, काय दिसलं की गोऱ्या पान व्हाल, कुठली साबण वापरली की काय व्हाल, दिवसभर आंघोळ करताना त्या बायका दिसतात त्या टीव्हीवर. सगळे स्वप्न विकणारे लोक त्या टीव्हीच्या खोक्यात आलेले आहेत. कोणतं बटन ऑन केलं की काय दिसेल याचा भरोसा नाही. आई बापांनी मुलांनी एकत्र पाहावं की पाहू नये आपल्या हातात नाही. आपलाच टीव्ही असतो म्हणून फोडत नाही आपण. टीव्हीकडे वळून पाहताना वळू नये गायला विचारले. टीव्हीकडे वळून पाहताना वळू नये गायला विचारले, मॉडेलिंग करतेस? मॉडेलिंग करतेस? दुधाच्या जाहिरातीची चांगली कमाई आहे. टीव्हीकडे वळून पाहताना वळू नये गायला विचारले, मॉडेलिंग करतेस? दुधाच्या जाहिरातीची चांगली कमाई आहे. तेव्हा लाजून गाय म्हणाली की चांगली कमाई आहे, परंतु पडद्यावर नागडी दिसायला मी थोडीच बाई आहे. जनावरांना लाज वाटत अशा त्या कंडोमच्या जाहिराती, त्याचा अतिरेक, तर काय मर्यादा आहेत की रे कुठल्याही गोष्टीचा. आणि ती गाणी, हिंदी सिनेमातली गाणी, इंग्रजी सिनेमातली 10, 15, 20 चॅनल्स 24 तास, सकाळी लावा, दुपारी लावा, रात्री लावा, 12 महिने भाद्रपद. ते इंग्रजी माध्यमाच्या पोरांना कळत नाही भाद्रपद म्हणजे काय. तर बायका सुद्धा स्वयंपाक करता करता गॅस बंद करतात आणि ते सिरीज बघत बसतात. त्यात एका भावानीचा संसार नीट चाललेला नाही. तोड मंगळसूत्र, गाठ नाव उंबरटा. अरे लोकांची 7:30 आपल्या घरात कशाला? आपण बटन तर बंद करू शकतो. या खोक्यातलं जग कोसळत राहणार आहे. धोधो कोसळणारी पाश्चिमात्य नग्नता, सेक्स, व्हायलन्स एका बाजूला,
आणि मोक्षाचं स्वप्न दाखवणारे दुसऱ्या बाजूला, यांच्यामध्ये सामान्य माणूस सापडलेला आहे. मी कुणाचं ऐकून कुणाचं स्वीकारू हे त्याला कळेनासं झालेलं आहे. आणि काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याची क्षमता वाढावी म्हणून गावोगावी व्याख्यानमालांची गरज आहे. व्याख्यानमालाचा उद्देश प्रशांतने जसा सुरू केला, हा व्याख्यानमालेचा उद्देश इतकाच आहे की तुमच्या दोन कानाच्या मधील प्रदेश सुपीक झाला पाहिजे आणि आपली बुद्धीसुद्धा आपण लवचिक ठेवली पाहिजे. वाकुदे बुद्धीस माझ्या तप्त पोलादा परी, जसे आघात होतील तसा मी घडत जाईल. कुठलाही एखादा इझम 12व्या आणि 14व्या वर्षी पोराला चावला की ते आयुष्यभर त्यातून बाहेर येत नाही. एखादं पोरगं 12व्या वर्षी शाखेत गेलं, आयुष्यभर मग ती काळी टोपीन खाकी चड्डी सोडत नाही. एखादा कम्युनिस्ट झाला, मरेपर्यंत मग लाल बावटे की जय, लाल बावट्याचंच राज्य आहे ना असंच बोलणार ते. तिसरे समाजवादी झाले, कधी दाढी वाढवतील, जरा एखादा खादीचा जब्बा घालतील, गळ्यात झुळी, त्यांना वाटतं की आता परिवर्तनच आपल्या भाषणाने. आपल्याला थोडंसं लवचिक राहावं लागेल. काळ बदलतो तसे जे जे विचार आपल्याला येतील ते ते स्वीकारण्याची क्षमता, जे जे चांगलं असेल ते ऐकण्याची क्षमता आपल्यात निर्माण झाली. आधीच बुद्धीत काहीतरी घट्ट रोवून बसलं की मग त्याला बाहेरचं काही जग चांगलं दिसेलच, ऐकायला मिळेलच की ऐकता येईलच असं सांगता येत नाही. हे या इकॉनॉमीमध्ये त्या धीरूभाई अंबानीच्या पोरासाठी आपण जगतो आहोत का? कुठलंही मटेरियल घेतलं तर तेच त्यांच्याच घरात जाणार. ही 5-7 फॅमिली त्याच्या सरकारच्या भोवती अशी जमलेली त्या ठिकाणी. त्यांच्याकडे दुसरा म्हणजे फक्त लोकांच्या खिशातला पैसा कसा काढणे. आज $40 जेव्हा हे होतं बॅरल, तेव्हा आपल्याकडे 40 रुपयेच लिटर पेट्रोल होतं आणि आज 50च्या पुढे, आपण 60च्या पुढे येते, 50 ते 60. म्हणजे 10-20 रुपयांनी आता लूट चालू आहे रोज लोकांची. किती प्रचंड लूट आहे डोळ्यासमोर. मग ही इकॉनॉमी कोणासाठी? अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ. अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली की चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. कानोपात्रा मी तुला क्लिओपात्रा करू शकते. कानोपात्राला क्लिओपात्रा करण्याचं स्वप्न दाखवणारी अर्थव्यवस्था दारात आलेली. यात सगळे हवालान टपालावाले जिंकत राहतील आणि आपण मात्र कर भरत राहू. न कळत कुठलेही कापड घ्या, वस्तू घ्या, TV घ्या, न कळत आपल्याला सगळे कर भरायचेच आहेत. प्रत्येक ठिकाणी आता सेवा करही आपल्याला भरायचंच आहे. आपल्या खिशात किती जरी पैसे आले, 500 काय 700 वेतन आलं, 800 आलं, तर ते कधी काढून घेतील हे कुणालाही ते कळणार नाही. आणि मग कळतं की यातून हवाला टपालावाले जन्माला येतील. आणि मुक्त कारण एका खासदाराने प्रश्न विचारण्याचे 10,000 रुपये घेतलेत. उद्योगपती काय करतात, एखाद्या खासदाराला घेऊन जा लाख रुपये, विचार बरं डाळ आयात करणार आहेत का निर्यात, काय धोरण काय, विचार बरं हे केमिकल येणार आहे का जाणार आहे. आणि मग त्या पद्धतीने साठा करायचा का विकून टाकायचा ठरवतात. त्यात हजारो कोटी त्यांना मिळतात आणि 10,000 रुपयासाठी एखादा खासदार प्रश्न विचारतो. ते जेलमध्ये गेलेत, आपण पाहिलं, त्यांच्यावर शिक्षाही झालेल्या आहेत. की मुक्त अर्थव्यवस्थेच्या गळ्यात हात टाकीत हवाला म्हणाला, मुक्त अर्थव्यवस्थेच्या गळ्यात हात टाकीत हवाला म्हणाला, डेटिंगला येतेस. मुक्त अर्थव्यवस्थेच्या गळ्यात हात टाकीत हवाला म्हणाला, डेटिंगला येतेस. तेव्हा अंगावरील शेअर्स खाली उतरवीत व्यवस्था म्हणाली की या गांधीवादी विचाराचा विनाकारण त्रागा आहे. गांधीवादी विचाराचा विनाकारण त्रागा आहे आणि लोकसभेच्या बेडवर आपल्यासाठीच जागा आहे. नेमकी ही फ्री इकॉनॉमी कोणासाठी? ही फ्री इकॉनॉमी जर भारतासाठी नसेल तर सगळे लोक मग शहरात केंद्रित होतील. शेती कोण करणार, शेतीची अवस्था काय, आणि मग ही प्रचंड सुशिक्षितांची वाढलेली बेकारी, मग ते दरोडे घालतील, बलात्कार करतील, त्यांच्या घटना वाढत जातील.
पण जी दृश्य तुम्ही टी व्हीवर दाखवता, जी दृश्य तुम्ही मोबाईलवर दाखवता, जी भावना तुम्ही प्रकट करता, त्याचे दुष्परिणामसुद्धा या लोकांना भोगायला लागतात. तेव्हा मुठभर लोकांचं भलं होऊन हा देश चालणार नाही. केवळ मुठभर लोकांची प्रगती म्हणजे देशाची प्रगती नव्हे. आज फक्त सरकारी नोकर आणि राजकारणी हे इन्कमच्या दृष्टीने स्थिर आहेत, बाकी सर्वांचं इन्कम अस्थिर आहे. म्हणजे हा देश ज्या कृषी संस्कृतीवर उभा आहे त्याला अजूनही खात्री नाही की यावर्षी माझं उत्पन्न किती. त्याने ज्या धाकट्या भावाला प्राध्यापक केलं त्याला 7व्या वेतनाने 2.25 लाख रुपये पगार दिला. प्राचार्य असेल तर 2.25 लाख खेड्यात पगार आहे, आणि याला संपूर्ण वर्षात शेतात राबून 1 लाख रुपये तरी मिळतील की नाही याची गॅरंटी नाही. असा कांदा कधी रस्त्यावर फेकायला लागतो. आता नागपूरला संत्रे रस्त्यावर फेकतायत, बऱ्याच वेळा असं दूध रस्त्यावर फेकलं आहे की आपल्याच नशिबाला दोष देत ते जगतायत त्या ठिकाणी. आणि कृषीप्रधान देश म्हणजे नेमकं आपण का म्हणतो ते सुद्धा आपल्याला कळे नसतं. तेव्हा या इकॉनॉमीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. राजकारणाकडे पाहिलं की आपल्याला असं वाटतं हे गेले ते आले की अच्छे दिन आएंगे. असं काही नसतं. टोपी कोणत्याही रंगाची असो, सगळ्यांची भूक सारखी आहे. भूक एकच आहे. महाभारत काळात सोन्याचे मुकुट होते, नंतर राजा महाराजांचे फेटे आले, नंतर छत्रपतींचा जिरेटोप आला, नंतर पेशव्यांची पगडी आली, नंतर ब्रिटिशांची काळी हॅट आली, नंतर काँग्रेसची पांढरी टोपी आली. महाभारत काळापासून आजपर्यंत डोक्यावर काय ठेवायचं त्याचं मटेरियल आणि कलर चेंज झाला. पॉवर टेंडन्सीत काडीचाही बदल झाला नाही. सत्ता असते, तिला स्थळाची, काळाची, जातीची आणि धर्माची मर्यादा नसते. एकदा माणूस सत्तेवर गेला की त्याच्या अस्तित्वासाठी तो जे खेळ करतो ते जगात सारखे असतात. त्यामुळे आमका एक माणूस आला किंवा आमका एक विचाराचा पक्ष आला, आमक्या रंगाचा झेंडा आला की फार कल्याण होईल या भ्रमात आता लोकांनी राहता कामा नये. मटेरियल सगळीकडे सारखं आहे. गावागावात भगत, गावागावात देवदेवस्की आहे. गावागावात भगत, गावागावात देवदेवस्की आहे. गावागावात क्लिंटन आणि गावागावात मोनिका लेविन्स्की आहे. प्रत्येकाची मोनिका वेगळी, मोनिकाचा क्लिंटन वेगळा. हा विजांचा कडकडाट, ढगाढगांची ईर्ष्या असते. विजांचा कडकडाट, ढगाढगांची ईर्ष्या असते. पावसाची धार, चौफुल्याला बरखा आणि मलबार हिलला वर्षा असते. तिला बरखा म्हटलं काय आणि वर्षा म्हटलं काय, मटेरियलमध्ये काही फरक नाही आहे. आणि राजकारण ते इतकं विचित्र आहे की राजकारणात जे जसे दिसतात तसे असतीलच सांगता येत नाही. राजकारणातली संन्यासिनी असतेच असं नाही. उमा भारतीला विचारा. राजकारणातला आचार्य असतोच असं नाही. गोविंद आचार्याकडे पहा. तसंच राजकारणातला ब्रह्मचारी हा ब्रह्मचारी असतोच असं नाही. कदाचित तो अविवाहित असू शकतो, कदाचित तो अविवाहित असू शकतो, हे अटल सत्य आहे. की संन्यासिनीकडे पाहूनच आचार्यही झुकू लागले. संन्यासिनीकडे पाहूनच आचार्यही झुकू लागले आणि ब्रह्मचार्याचे सुद्धा आजकाल गुडघे दुखू लागले. तर वरच्याचे गुडघे दुखताच खालच्याचे नगारे झडतात आणि कृष्ण कृष्ण रात्रीला लाल लाल स्वप्ने पडतात. तर मित्रांनो, टोपी या रंगाची असो त्या रंगाची असो, सत्तेवर जाण्याची भूक सगळ्यांची सारखी असल्यामुळे आजचे दिन वगैरे काही नाही, ते आपल्याच कष्टातून येतील. आपल्याला काय स्वीकारायचं काय नाकारायचं याची क्षमता वाढण्याची गरज आहे. टी व्हीच्या सिरियल्स पाहून आपली कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आता लोक इंडिव्हिज्युअल होत चालले. आजी आजोबा जवळ नसतात, नातवंडांना आजोबाचं प्रेम मिळत नाही. लग्न आता आयुष्यभर राहिलंच पाहिजे. 7 जन्माचं आरक्षण बाजूला, याच जन्मात कशाला,
आपल्याकडे 2 नमुने आहेत. एक तर वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून 7 जन्माचं आरक्षण मागणारी एकीकडे, तर एका जन्मात 7 हा फॉर्म्युला दुसरीकडे देते. तेव्हा ही कुटुंब व्यवस्था जर उद्ध्वस्त चालली तर जी आपण हजारो वर्षानंतर स्वीकारलेली त्यातली, पण आता इतकी रसिकता वाढत चालली. परवा एक मला पत्रकार मित्र भेटला पुण्याचा, बऱ्याच दिवसाने, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या मैत्रिणीबद्दल बोलत होता. पात्रुडकर साहेब पुण्याचा होता, आपल्या मराठवाड्यातला नव्हता तर. तर सकाळ दुपार संध्याकाळ तू मैत्रिणीबद्दल बोलतो. रात्री जेवताना पुन्हा मैत्रीण. अरे म्हटलं तुला झालं काय, तुझं लग्न झालं आहे, घरात सुंदर बायको आहे, मुलं आहेत, तुझा संसार चांगला चालला आहे, असं असताना तू मैत्रीण का करतोस? तो पत्रकार त्याने त्याच्या भाषेत उत्तर दिलं की पुरवणी फारच रंगीत आहे, पुरवणी फारच रंगीत आहे. मग मी त्याला म्हटलं, अरे पुरवणी किती रंगीत असली तर रोज थोडीच असते, गुरुवारी, शनिवारी, रविवारी, शेवटी दैनिक आहे. पुरवणी किती रंगीत असली तर रोज थोडीच असते, शेवटी दैनिक आहे. काळं पांढरं का असे ना, घरातल्या घरात कधी वाचता येतं. पण तो त्या पुरवणीच्या इतका आरी गेला की त्याचं पुन्हा तेच, पुरवणी फारच रंगीत आहे. मग मी त्याला समजावून सांगितलं, मित्रा, फार पुरवणीच्या नादी लागशील ना, घरातलं दैनिक शेजारी वाचायला घेऊन जाईल. शेवटी कुणाला कशा पद्धतीने प्रबोधन करावं लागेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून आपले जे ज्वलंत प्रश्न आहेत, एक, आपलं उत्पन्न 12 महिन्याचं स्थिर पाहिजे. दुसरं, आपली मुलं शाळेत गेलेली सुरक्षित परत आली पाहिजेत. तिसरं, आपल्या गल्लीत, आपल्या सोसायटीत कधी कुणाचा द्वेष करणारी लोक जन्माला येऊ नयेत, कुठल्या मारामाऱ्या शिव्या ऐकायला मिळू नयेत, पाहायला मिळू नयेत, एवढीच आपण अपेक्षा करतो. पण हेही सगळे प्रश्न आपल्यासमोर असेल तर पहिल्यांदा आपण आपल्या डोक्यातली जात काढणं गरजेचं आहे. राजकारणात हे शक्य, राजकारणात पुढं 10 पिढ्याचा विचार करतात. ते पोरगा कुठं, भाऊ कुठं, नातेवाईक कुठं, मेहना कुठं, नातू कुठं, सगळ्याचा बंदोबस्त करतात. एकदा ते म्हणजे आपल्याकडे झालं आहे की रांगडे राजकारणी एका बाजूला आणि निष्क्रिय बुद्धिमंत दुसऱ्या बाजूला. खूप बुद्धिमंत आहे पण ते निष्क्रिय आहे, काहीच कामाचं नाही, म्हणजे जर त्याचाही उपयोग नाही, ते घरच्याही कामाचं नाही, फक्त भाषण देण्याच्या कामाचं तेवढंच. असे लोकही खूप वाढलेत त्या ठिकाणी. सामान्य माणूस यात अडकलेला आहे की करायचं काय. यापुढे आपल्याला हा विचार करावा लागेल. राजकारणाच्याबद्दल जास्त बोलून काय उपयोग नाही. मी सांगितलं तुम्हाला, एकदा ते एका शुगर फॅक्टरीच्या चेअरमनला लोकसभेचं तिकीट नाकारलं. 10 वर्ष खासदार होते. त्याला इतका राग आला की मला तिकीट नाही, मी 50 कोटी खर्च करू शकतो लोकसभेच्या इलेक्शनवर, मला तिकीट नाही. घरी गेले, बाटली काढली, ग्लास घेतला. आता तिकीट मिळालं की दारात कच्ची भाज्या, तिकीट कट झालं की पाणी वाचायलाही कुणी येत नाही घरी. मग स्वतःच बाटली, स्वतःच ग्लास. घरी गेले आणि त्या ग्लासात आपल्या राजकीय जीवनाची सकाळ संध्याकाळ ते शोधायला लागले, भूतकाळ. या कवितेचं नाव आहे चांग भलं. चांग भलं याचा अर्थ चांगलं हो, भलं हो. इंग्रजी चिअर्सला पर्यायी मराठी शब्द आहे चांग भलं. चिअर्स म्हणण्याऐवजी जर चांग भलं म्हटलं तर सॉलिड मराठी झटका किंवा इंग्रजी किक बसते. तुमच्यापैकी काहींना विनंती की नंतर जर बसणार असाल तर आजपासून चांग भलं म्हणायचं, चिअर्स नाही म्हणायचं. मराठी आडवा, मराठी जिरवा, मराठी जगवा. होय, आणि चांग भलं म्हणताना आमची आठवण ठेवा.
कारण अशा वेळेस फुटाणे लागतातच. की सत्ता संपत्तीची असं कामाच्या बाबतीत पॉझिटिव्ह होकारात्मक निर्णय घेणे, पण भाषण नाही करणे किंवा बोलणे नाही कुठे काही, अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याबद्दल आमच्या मनात एक आदराची आणि प्रेमाची भावना आहे. आणि त्यांची उपस्थिती खरंच आज फार महत्त्वाची. तर या चांगभलं कवितेबद्दल थोडंसं तुम्हाला सांगितलं काय करायचं ते, की सत्ता संपत्तीची असं म्हणजे त्यांना पुन्हा पुन्हा लोकसभेत जायचं आहे, तीव्र इच्छा आहे. की सत्ता संपत्तीची असं मुला बाळांची पैदास मनात जाळत जाळत अशी आत येत आहे. कधी उसाच्या मळीचा, कधी खादीच्या कांजीचा वास घेत घेत आत्मा पहिलं तिरी जात आहे. पहिलं तिरावर कुणी रचत आहे तर सरणावरा आत्मा आज शोधे कण कण, कणा कणात पेटलं या देहाचं सरपण, ढासळले हारतुरे मने हसलं सरण. ग्लासा हाताचा सुटला खाली पडून फुटला, फुटलेल्या काचातून एक सुरव मटला. तुझा कावळा होईन, तुझा कावळा होईन, तुझ्या पिंडाला खाईन, पुनर्जन्म मी घेऊन लोकसभेत जाईन. लोकसभेत जाऊन पुन्हा भाषण देईन, पुन्हा पेपरात फोटो, फोटो खाली आश्वासन, आश्वासनात शासन, शासनात हे आसन, आसनातच बसून टोपी घालून हसेन. पुन्हा नवीन कावळा, पुन्हा नवीन कावळा, त्याचा नवा नवा पिंड, नव्या नव्या पिंडासाठी रोज निघे असे धिंड. धिंडीसाठी गर्दी लागे, गर्दीसाठी आत्मा जागे, जागरणासाठी ग्लास, ग्लासासाठी सोमरस, सोमरसात बुडाली सारी जगण्याची आस. तर असं उडाली आकाशी, ग्लास रिकामा तळाशी, तळागाळाच्या लोकांचं देव करो आता भलं, सारे उचलला रे ग्लास, मना मनात चांग भलं, चांग भलं. तेव्हा गणेशरावजी मी यांना हे सांगत होतो, आज महत्त्वाचा जे की 27 देशातल्या मुली इथे स्पर्धेत आलेल्या आहेत, फार महत्त्वाचा असा मोठा कार्यक्रम आहे. मला अगोदरच त्यांनी सांगितलं होतं आणि प्रशांत तुम्हालाही माहिती आहे. तर ते बाबांची लेकरे म्हणाली 200% हत्ती, तर ढगा आडून तारा म्हणाला 786% चांद. हे टक्क्या टक्क्यावर सर्व आले आणि आपापल्या जातीचा गर्व झाले. दादा म्हणाला वर्गणी काढा, भाई म्हणाला खंडणी काढा, डॉक्टर म्हणाले कपडे काढा, रिपोर्ट म्हणाला हिमोग्लोबिन कुठं आहे, रिपोर्ट म्हणाला हिमोग्लोबिन कुठं आहे. तेव्हा हिमोग्लोबिन हरवल्याची तक्रार घेऊन मी पोलीस स्टेशनवर गेलो. हिमोग्लोबिन हरवल्याची तक्रार घेऊन मी पोलीस स्टेशनवर गेलो, तर तिथे एक महात्मा उभा चरखा हरवल्याची तक्रार घेऊन. पोलीस पावती विचारत होते चरखा खरेदी केल्याची. एक हवालदार जवळ आला, म्हणाला हिमोग्लोबिनचा तपास कसा लागेल, हिमोग्लोबिनचा तपास कसा लागेल, प्रथम रक्त होतं हे सिद्ध करावं लागेल, प्रथम रक्त होतं हे सिद्ध करावं लागेल. बाजारात पिण्याच्या पाण्याची बाटली 12 रुपयाला आहे, दूध त्याहीपेक्षा स्वस्त आहे आणि रक्त त्याहीपेक्षा स्वस्त आहे. तुम्हाला कोणतं रक्त हवं, हिरवं, केसरी का निळं? हिरव्या रंगाचं रक्त बाजारात भरपूर उपलब्ध आहे, केसरी रंगाचं रक्त बाजारात भरपूर उपलब्ध आहे, निळ्या रंगाचं रक्त बाजारात भरपूर उपलब्ध आहे. फक्त लाल रंगाचं रक्त संपलंय, या देशाची शोकांतिका आहे 50 वर्षात. तेव्हा या जाती धर्माच्या पलीकडे जर माणूस गेला नाही तर या देशातली परिस्थिती इतकी आता या दशकात इतकी विचित्र झालेली. प्रत्येक जातीचा आता झेंडा आपल्याला दिसायला लागलेला आहे, तो यापूर्वी कधी दिसत नव्हता. बहुजन म्हटलं की बहुजन सगळे एका झेंड्याखाली येत होते,
हे वसंतदादाच्या काळात होतं, वसंतराव नाईकाच्या काळात होतं, यशवंतराव चव्हाणांच्या काळात होतं. त्यावेळेस बहुजनांनी कधी एकमेकाची जात पाहिली नाही. तर या सगळ्यांना वारकरी संस्कृती पुन्हा शिकवण्याची गरज आहे. पंढरपूरच्या वाळवंटात लहान मोठं की कोण कुठल्या जातीचं कोणी बघत नाही, सगळे एकमेकाच्या पाया पडतात, तिथं नम्र होतात. आणि ही वारकरी संस्कृतीच पुन्हा या समाजाला एक संघ बांधू शकते या ठिकाणी. पण आता त्या संस्कृतीपासून आपण दूर चाललेलो आहोत आणि हळूहळू मराठी माणसांचं वर्चस्व महाराष्ट्रातलं कमी होत चाललेलं आहे. मी 85च्या अगोदर लिहिलेलं आहे जत्रामध्ये, तेव्हा मी फणसवाडीत राहत होतो मुंबईला गिरगावात, की मराठी माणूस फेकला गेला, महाराष्ट्राला अवकाळा आली आणि पाहता पाहता मुंबईची 25 वर्षात बंबई झाली. आणखीन 25 वर्षानंतर मुंबईत मराठी माणूस नसेल, आणखीन 25 वर्षानंतर मुंबईत मराठी माणूस नसेल. गिरगावातल्या शिलालेखावर फक्त पुढील मजकूर असेल की इस स्थान पर बंबई का अंतिम मराठा बटाटावडा खाते खाते अल्लाह को प्यारा हुआ. जय बंबई, जय इंडिया माता. त्या मुंबईचेच अनुकरण करीत पुणे पुढे पुढे जात आहे. मुंबईचेच अनुकरण करीत पुणे पुढे पुढे जात आहे. जेदे गाडगीळ दारात उभे रामा शेट्टी आत आहे. ज्ञानी सत्तेचे भाट झाले, ज्ञानी सत्तेचे भाट झाले, पैलवान बारमध्ये शिरले. ज्ञानी सत्तेचे भाट झाले, पैलवान बारमध्ये शिरले आणि लक्ष्मीच्या आक्रमणापुढे सरस्वतीचे दास हरले. फ्लॅटवर फ्लॅट उभे वाडे पायाखाली पुरले, फ्लॅटवर फ्लॅट उभे वाडे पायाखाली पुरले आणि स्फोट किंवा दंगलीसाठी गणपतीपुरतेच पुणे उरले. तेव्हा मराठी माणूस हा जर उद्योगात व्यापारात पुढे आला नाही, नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.